आमचो नरेंद्र मोदी म्हणता की गटरांतल्यान गॅस काढून तो च्या विकता म्हणून च्या करतालो. ते गटरानूच रावपी लोक त्यांची बुद्धी सुद्धा गटरा सारखीच जाल्ली आसा. Goa Day Today, your go-to for news across. खरें म्हटल्यार लायव्ह बसपाचें एक सादें कारण म्हटल्यार काल आझाद मैदानाचेर एक प्रोटेस्ट जालो. तो प्रोटेस्ट आसलो एज्युकेटर सायंटिस्ट एक इंडियन जो लडाखाक लागून लढटा, लडाखाच्या स्टेटसाक लागून लढटा आनी आज तो एज्युकेशनाक लागून लढटा. अशा मनशाचेर जें कितें दिल्ली सरकारान आनी केंद्र सरकारान केलें ताच्या विरोधान आनी इन हीज सॉलिडेरिटी कालचो प्रोटेस्ट आशिल्लो. स्पॉन्टेनियसली भुरगे आयले, यूथ आयले आनी जो झेनझी प्रोटेस्ट जो गोंयान अपेक्षीत आशिल्लो, जो खूब तेंप जाले आमी म्हणटाले की झेनझी प्रोटेस्ट गोंयान जायना, गोंयचे भुरगे भायर सरना, ते काल भायर सरले. म्हाजो ह्या प्रोटेस्टाक पूर्ण पाठिंबो. म्हाका थंय पळय ते कांय लोकांचे फोन आयले म्हाका की तूं त्या प्रोटेस्टान कसो, म्हणजे ज्या प्रोटेस्टान आझादीचे नारे लागता त्या प्रोटेस्टान तूं कसो. आता प्रश्न असो आयलो की आझादी कोणा कडल्यान जाय अशे लोक विचारतात. हे भुरगे जे आसा ते आझादी मागतात फ्रॉम करप्शन. हे भुरगे जे काल जमिल्ले ते आझादी मागता फ्रॉम डिफरन्सिएशन. हे भुरगे जे आझादी मागता, जे आज गोंयान इंडियन चल्ला एंटी स्टुडंट एंटी पीपल पॉलिसीज, ताच्या पासून आझादी मागतात. हांगा तुकडे तुकडे गँगचो उल्लेख करतात खूब जाण. तसो तुकडे तुकडे गँगाचो हांगा काय विशय नासलो. हांगा प्युअरली आनी प्युअरली भुरगे, गोंयचे भुरगे, थंय सोनम वांगचूक मागता ही म्हटल्यार फक्त अकाउंटेबिलिटी. जर कितें चुकीचें घडटा जाल्यार ताका अकाउंटेबल कोण, हो सिंपल प्रश्न. आनी ह्या सिंपल प्रश्नाचें उत्तर न दिता भुरग्यांचेर लाठीचार्ज जाता, तांकां एंटी नॅशनल म्हटलो वता, तांकां कॉक्रोचीस म्हटले वता, तांकां टर्मायट्स म्हटले वता. आज सकाळी नरेंद्र सावयकरान एक पोस्ट घातलो आनी तातूंत म्हटलें नॉट ओन्ली कॉक्रोचीस दे आर टर्मायट्स म्हणून. बाब नरेंद्र सावयकर हो सेन्सिबल मनीस. ताणें आपले सेन्सीस वापरून तो पोस्ट ताणें डिलीट केलो. पण भारतीय जनता पार्टीन इतले इनसेन्सिबल लोक भरल्या जांकां थंय काडीची किंमतूय ना खरें म्हटल्यार, ते लोक आतां उलोवंक लागल्या की कॉक्रोचीस आनी टर्मायट्स बायोलॉजिकल गोश्टी करूंक लागल्या. हांवें आत्तां सिद्धार्थाचो एक लायव्ह बायट पळयतालो एका चॅनलाचेर. तितून तो जस्टिफाय करता की कॉक्रोचीस टर्मायट्स हे एकाच हितूंतले, कॉक्रोचीस आर मोर डेंजरस. कॉक्रोचीस आर मोर डेंजरस नो डावट, पण गंदी नाली के किडे जे आसा पळय दे आर मोर डेंजरस. आनी हे सगळे भक्तगण जे आसा, जे भारतीय जनता पार्टीचे भक्ती करतात, जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आसात, जे ब्लायंडली हे सगळे चल्ला ते पळयतात, हांकां हांव चार्ज करत ते सगळे गंदी नाली के किडे. आमचो नरेंद्र मोदी म्हणटा की गटरांतल्यान गॅस काढून तो च्या विकता म्हणून च्या करतालो. ते गटरानूच रावपी लोक त्यांची बुद्धी सुद्धा गटरा सारखीच जाल्ली आसा. आनी ह्या लोकांनी ह्या अशा प्रोटेस्टाक, ज्या प्रोटेस्टान एज्युकेशनल रिफॉर्म्स मागतात, ज्या प्रोटेस्टाच्या माध्यमांतल्यान चेंजीस मागतात, जे चेंजीस आर गुड फॉर स्टुडंट्स, अशा प्रोटेस्टाक जेन्ना एंटी नॅशनल प्रोटेस्ट नाव दिता पळय, हेंच्या तकलेन गोबर भरलेलो. कारण गोबर जनता पार्टी, गोबर जनता पार्टी. ह्या लोकांक अधिकार ना उलोवपाचो. कारण ज्या प्रोटेस्ट जालो इंडियेन, प्रोटेस्ट जालो गोंयान, जाल्यार तो प्रोटेस्ट एंटी नॅशनल. सरकाराच्या विरोधान कितें लोक उलयले जाल्यार लोक एंटी नॅशनल. नरेंद्र मोदीच्या अगेन्स्ट कोणी उलयले जाल्यार लोक एंटी हिंदू. नरेंद्र मोदी हो हिंदूंचो कॉन्ट्रॅक्टर न्ही. भारतीय जनता पार्टी ही हिंदूंची कॉन्ट्रॅक्टर न्ही. तांच्यांनी असे समजूंक जायना की सगळे हिंदूंचे तांच्यांनी घेतला म्हणून. आय एम अ प्राऊड हिंदू बट आय एम एंटी बीजेपी.
कारण BJP ही अँटी नॅशनल पार्टी अशें म्हाजें मत आसा. ज्यो पॉलिसीज ते करतात त्या पॉलिसीजचो खंयच्याच पद्दतीन भारताक फायदो जायना. अशें हे अँटी नॅशनल, अँटी इंडिया, अँटी पीपल गव्हर्नमेंट जे आसा पळय ताचो विरोध आसा. सोनम वांगचूक आसतले थंयच्या भुरग्यांचेर जे लाठीचार्ज जो केलो दिल्लीन कालच्या दिसा तो पळोवन अशें दिसलें की एका टायमार ब्रिटीश गोंयो झाडटाले, भारतीय जनता पार्टी लाठी मारतात. गोंयो झाडपाच्यो फक्त उरल्या. कितले म्हणून सोंसपाच्या लोकांनी. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांक सोडले ना, तुम्ही कामगारांक सोडले ना, तुम्ही कोणाक सोडले ना, आता तुम्ही स्टुडंटाचेर आयले. तुम्ही एक वटेन म्हणटा की कॉक्रोच जनता पार्टीक इंटरनॅशनल फंडिंग येता म्हणून, फॉरेन फंडिंग येता म्हणून. हे तुमकां समजले की फॉरेन फंडिंग येता म्हणून, पूण पेपर कोणे लीक केलो तो आज पर्यंत तुमकां समजलो ना. तुम्ही इतलो सगळो पोलीस फोर्स लायता, सगळे मिलिटरी आर्मी जे कितें तुमचे कडेन रिझर्व पोलीस आसा तांकां तुम्ही हाडटा रस्त्यार आनी ह्या भुरग्यांचेर लाठी चार्ज करपाक लायतात. पण पुलवामा अटॅकाचेर तुम्ही काय करनात. म्हणजे युअर पॉलिसीज आर ऑलवेज अँटी नॅशनल. कितें ह्या भारतीय जनता पार्टीन फाटल्या 15 वर्सान ह्या देशाक लागून केला हे कोणेय सांगचें, विथ डेटा सांगचो की बाबा आमी इतल्यो गोश्टी ह्या देशाक लागून केल्या आनी त्या लागून आमचो देश जो आसा तो ह्या लेवलाचेर आतां पावल्लो आसा. कोणें सांगचें. असो कोण ना, सांगपाकूय शकना, कारण अश्यो गोश्टी तेंच्यांनी करूच ना. तांच्यांनी जें कितें केलां तें इट इज ऑलवेज, हांव परत म्हणटलो, अँटी पीपल, अँटी नॅशनल. ह्यो गोश्टी तेंच्यांनी केल्ल्यो आसा. आज झाडां मारतात ते एका वटेन आनी दुसरे वटेन नरेंद्र मोदी सांगता एक पेड माँ के नाम म्हणून. पळय कशी फटिंगपणां ती. म्हणजे तुम्ही एक वटेन झाड लावी म्हणटात आनी दुसरे वटेन झाडां मारताय बीन. म्हणजे अशें कशें तुमचे तकली चलूंक शकता तें आमकां कळना. आनी हें सगळें जालें आनी लोक जेन्ना भायर सरले तेन्ना तुम्ही एक नरेटिव्ह सेट करता की हे सगळे लोक जे भायर सरल्या ते फक्त एका पार्टीन हाडल्या, म्हणजे काँग्रेसीक दुखले अशें म्हणटात, आम आदमी पार्टीन हाडल्या म्हणटात. दिल्लीन तर पयलीं म्हटलें की तो आम आदमीचो मनीस म्हणून कोण तो CJPचो अध्यक्ष. सो एक नरेटिव्ह सेट करता आनी ते नरेटिव्ह सेट केल्ले मागीर लोक फोन करता आमकां, अरे तूं थंय कसो तुकडे तुकडे गँगान पावलो. हांव तुकडे तुकडे गँगाचो मेंबर न्ही. हांव काल त्या प्रोटेस्टाक गेल्लो कारण आय सपोर्ट सोनम वांगचूक. आय सपोर्ट इज डिमांड फॉर लडाख. आय सपोर्ट इज डिमांड फॉर रेजिग्नेशन ऑफ धर्मेंद्र प्रधान. म्हाजो एक सादो प्रश्न आसा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विच वॉज सपोज टू बी अ स्टुडंट ऑर्गनायझेशन आज खंय आसा. कारण नीटाच्या विशयाक लागून नीटाचे पेपर लीक जाता म्हणून देशभरान कितलेशे भुरगे आत्महत्या करता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आमकां कांय दिश्टी पडना स्टेटमेंट. हांव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आसतना आमी कितलीशीं आंदोलनां केली. त्या टायमार BJP सरकार, मनोहर पर्रीकर सरकार तेज्या विरोधान आंदोलन केली. कारण आमकां एका टायमार शिकयताले की पक्षीय राजकारणा पासून अलिप्त रावंक जाय म्हणून. म्हणजे पार्टी पॉलिटिक्सांतल्यान पयस रावंक जाय. खंयची पॉलिटिकल पार्टी जरी सत्तेर आयली जाल्यार जेन्ना स्टुडंटाचो विशय येता तेन्ना ओपनली येवंक जाय म्हणून. पण आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हे खंयच दिश्टी पडना. काय BJP सत्तेर आयली म्हणजे त्यांच्या फाटल्यान नाचप होच त्यांचो एजेंडा जाला तो म्हाका खबर ना. आमी कितलीशीं आंदोलनां केली, काँग्रेस काळान आंदोलनां केली, आमचेर केन्ना लाठीचार्ज जावना. मोठी मोठी आंदोलनां केली आमी. आमकां केन्ना काँग्रेसीन अँटी नॅशनल म्हटलो ना. पण आज भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधात आंदोलन जालो की पयली टॅग ते करतात हे अँटी नॅशनल आणि दुसरे पोलीस कारवाई. आय फुल्ली सपोर्ट सोनम वांगचूक. ताजे ती मागणी आसा धर्मेंद्र प्रधानाची रेजिग्नेशनाची. धर्मेंद्र प्रधानाचे रेजिग्नेशन इज नथिंग बट एन अकाउंटेबिलिटी. ह्या सरकारान अकाउंटेबिलिटी दाखोवची पडटली हेच मागणें आसा. आणि धर्मेंद्र प्रधानाचे रेजिग्नेशन इज अ पार्ट ऑफ अकाउंटेबिलिटी. सरकारान जबाबदारी घेवपाची गरज आसा. भुरगे मेल्या जेंच्यांनी आपले 2-2 वर्सां मेहनत करून नीटाची परीक्षा दिल्ली त्या भुरग्यांचेर अन्याय जाला
हाजी अकाउंटेबिलिटी भारतीय जनता पार्टीन आणि ताच्या सरकारान घेवंक जाय, नरेंद्र मोदीन घेवंक जाय, धर्मेंद्र प्रधानान घेवंक जाय. आणि म्हणून हे आंदोलन एका मनशान रेजिग्नेशन दिले म्हणून कांयच जायना. तितूंतल्यान आमकांय कितें मेळटलें अशें ना, बट आमकां अकाउंटेबिलिटी मेळटली. जेन्ना अखिल भारतीय विद्यार्थी परिशदेन नार्वेकाराचें रेजिग्नेशन मागिल्लें तेन्ना अकाउंटेबिलिटी आशिल्ली. जेन्ना भारतीय जनता पार्टीन दिगंबर कामतीचें रेजिग्नेशन मागिल्लें तेन्ना अकाउंटेबिलिटीचो प्रश्न आशिल्लो. जेन्ना जेन्ना आमदारांचो, मंत्र्यांचो रेजिग्नेशनाचो विशय येता तेन्ना तो विशय आसता कंप्लीट अकाउंटेबिलिटीचो विशय आसता. आणि आज हे भारतीय जनता पार्टीचे सरकार हे कसलीच अकाउंटेबिलिटी घेवपाक रेडी ना, ते दुसऱ्याचे दुखोवपाक सोदतात. दिस इज एन एजिटेशन फॉर अकाउंटेबिलिटी. आय फुल्ली सपोर्ट सोनम वांगचूक एन इज एजिटेशन. धन्यवाद.